टेक्निकचा वापर करून आपल्याला कसं फसवलं जातं. कोल्हापूरमध्ये एका जिल्ह्यामध्ये लंगर तोड बाबा होता, खूप त्याने धंदा केला आणि तो असं सांगायचा की आलेल्या गिरायकाला हे लंगर आहे, म्हणजे 1, 2 आणि 3 कडे आहेत. आलेल्या व्यक्तीला तो सांगायचा की तुझं संकट दूर व्हायचं असेल तर तुला हे लंगर तोडावं लागेल, सोडवावं लागेल, म्हणजे जी कडी बाहेर काढावी लागेल. आणि तो आलेल्या व्यक्तीच्या असं डोक्यावरती ठेवायचा आणि काहीतरी असं मंत्र वगैरे पुटून सोडवा म्हणायचं. आणि ती व्यक्ती नवीन, त्याला काय कळायचं नाही आणि तो सोडवूच शकत नाही, कारण ह्याला थोडं प्रॅक्टिस असल्याशिवाय काही सोडवता येत नाही. तो बाकी नंतर त्या व्यक्तीला 2दा प्रयत्न करायला सांगायचा आणि नाही सोडवलं तर तो म्हणायचा बघ मी तू सोडवू शकत नाही, कारण तुझ्या अंगात काही वेगळी शक्ती नाही. त्याचा दावा होता की माझ्या अंगात अशी म्हणजे दैवी शक्ती आहे, त्यामुळे तो देवीची आराधना करायचा आणि मग हे लंगराचं सोडून टाकायचं बाहेर. आता हे साधं आहे की हे लंगर तोडणं आणि आलेल्या व्यक्तीची समस्या सुटणं याचा अर्थार्थी काही संबंध नाही. ह्याच्यामध्ये असं टेक्निक किंवा डिव्हाइसचा वापर केलेला आहे की ह्या 2 कड्या ज्या आहेत मोठ्या त्या अगदी हलक्या हाताने एकमेकींवरती आणल्या की मध्येही जागा तयार होते. एकमेकांना वेगळा आहे छोट्या कडीला बाहेर जायला आणि आत यायला, परत त्या 2 त्यात आतमध्ये घालायचं आणि परत विरुद्ध दिशेला कडी अशी फिरवली की त्या आत जावा. म्हणजे याच्यामध्ये टेक्निकचा वापर आहे, तंत्रज्ञानाचा वापर आहे की आपल्याला ज्या गोष्टीकडून फसवले जातं त्याच्यातला हा एक भाग आहे की तो तंत्रज्ञान आहे.